भारतात जेव्हा क्रिकेटची चर्चा होते तेव्हा आपण सहसा छक्के, शतके आणि ट्रॉफी यांच्याबद्दल बोलतो. पण या चमकदार खेळाच्या मागे दडलेला आहे एक वेगळी सत्यकथा जी फार कमी लोकांना माहीत आहे. जो जातीवाद या क्रिकेटच्या मागे दडलेला आहे. एक काळ असा होता की क्रिकेट हा फक्त खेळ नव्हता तर तो जातीची ओळख बनला होता. मैदान जरी सगळ्यांसाठी उघडं दिसत असलं तरी संधी मात्र सर्वांना समान मिळत नव्हती. ज्यांच्या हातात अफाट कौशल्य होतं त्यांनाही त्यांच्या जातीच्या नावावर मागे ढकललं जात होतं. पण तरी काही लोक असे होते ज्यांनी ना भीती स्वीकारली ना तडजोड. त्यांनी बॅट आणि बॉलला आपलं शस्त्र बनविलं आणि समाजाने उभे केलेल्या प्रत्येक भिंतीला मोडून काढलं. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत अशा 10 आंबेडकरवादी दलित बौद्ध क्रिकेटपटूंबद्दल ज्यांनी फक्त सामने जिंकले नाही तर विचार बदलले, इतिहास बदलला आणि पुढच्या पिढ्यांसाठी नवा मार्ग मोकळा तयार करून दिला. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओला शेअर करा. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, नंबर 1 वरती येतात पलवणकर बालू. झाडूपासून सुरू झालेली क्रांती. क्रिकेटच्या इतिहासामध्ये जर एखाद्या दलित खेळाडूचे सर्वप्रथम जाती व्यवस्थेला उघडं आव्हान दिलं असेल तर ते नाव येतं पलवणकर बालू. पुण्यामध्ये जन्मलेल्या बालूचं बालपण सुखात नाही तर संघर्षात गेलं. त्यांचे वडील जे होते ब्रिटिश सैन्यात साधे सैनिक होते. बालू एका क्लबमध्ये मैदान साफ करण्याचं काम करत होते. खेळाडू ज्यांना जुन्या बॅट समजून फेकून द्यायचे त्याच बॅटने बालू सराव करायचे. पण त्यांची स्पिन गोलंदाजी इतकी घातक होती की एक दिवस तेच लोक त्यांना टीममध्ये घ्यायला भाग पडले. तरीही भेदभाव संपला नव्हता. त्या ठिकाणी वेगळा कप, वेगळं पाणी, वेगळी वागणूक त्यांना मिळत होती. पण बालू थांबले नाहीत. 1911 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर असताना त्यांनी जवळपास 100 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आणि इंग्रजांना चकित केलं. ब्रिटिश वर्तमानपत्राने देखील त्यांची त्या ठिकाणी नोंद घेतली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालूंना दलित समाजाचा पहिला स्पोर्ट्स आयकॉन मानत होते. बालूंनी सिद्ध केले की प्रतिभा कधी जात पाहत नसते. नंबर 2 वरती येतात विनोद कांबळी, ज्यांची प्रतिभा सिस्टम सांभाळू शकलं नाही. सचिन तेंडुलकर सोबत शालेय क्रिकेटमध्ये रेकॉर्ड ब्रेक भागीदारी करणारे विनोद कांबळी कोणाला माहीत नाहीत, ते आपल्या सर्वांना माहीत आहेत. इंग्लंड विरुद्ध सलग दुहेरी शतके मारण्याचा पराक्रम आजही इतिहासामध्ये नोंदवलेला आहे. कांबळींचं करिअर फार लांब चाललं नाही, पण त्यांचा प्रभाव खूप मोठा होता. ते त्या लाखो दलित बौद्ध युवकांसाठी प्रेरणा बनले ज्यांनी पहिल्यांदा टीव्हीवरती स्वतःसारखा एक हिरो पाहिला होता. नंबर 3 ला येतो डोडा गणेश, मेहनतीचा वेगवान गोलंदाज. कर्नाटकचा डोडा गणेश हा असा गोलंदाज होता ज्याने घरेलू क्रिकेटमध्ये विकेटचा पाऊस पाडला होता. भारतीय संघात संधी मिळाल्यावर त्यांनी सिद्ध केले की प्रतिभा फक्त मोठ्या शहरांची मक्तेदारी नाही तर त्यांची कथा सांगते की सातत्याने केलेली मेहनत उशिरा का होईना ओळख मिळवून देते. नंबर 4 वरती येतो पलवणकर विठ्ठल, ज्यांच्या कप्तानीने जे आहे इतिहास घडविला. बालूंचे धाकटे भाऊ पलवणकर विठ्ठल फक्त खेळाडू नव्हते तर ते एक संदेश होते. 1916 मध्ये त्यांना हिंदू टीमचा कर्णधार बनविण्यात आलं. हा फक्त खेळाचा निर्णय नव्हता तर एक सामाजिक क्रांती देखील होती. त्यावेळेस काही सवर्ण खेळाडूंनी त्यांना विरोध देखील केला, पण मैदानावरती विठ्ठलांनी दाखवून दिले की आपण कसे खेळाडू आहोत आणि खेळाने त्यांनी सर्वांना उत्तर दिले. त्यांनी सिद्ध केले की दलित फक्त मेहनत कसंच नाही तर उत्तम नेतृत्वही करू शकतात. नंबर 5 वरती येतात एकनाथ सोलस्कर, झोपडपट्टीतून टेस्ट क्रिकेटपर्यंत. मुंबईच्या झोपडपट्टीतून बाहेर पडून भारतीय टेस्ट टीमपर्यंत पोहोचलेला खेळाडू म्हणजे एकनाथ सोलस्कर. स्लिपमध्ये उभं राहून ते चेंडू चुंबकासारखे पकडत असत. गावस्कर आणि विश्वनाथ सारखे दिग्गजही त्यांच्या फिल्डिंगचे चाहते होते. सोलकरांनी फक्त कॅच पकडल्या नाहीत तर त्यांनी संधी देखील पकडल्या आहेत. नंबर 6 वरती येतात पलवणकर शिवराम, परिवाराची ताकद. बालू आणि विठ्ठल यांच्यासोबत शिवराम पलवणकर देखील त्या काळामध्ये खेळले होते. त्यांचं नाव कदाचित खूप कमी प्रसिद्ध आहे, पण त्यांचं योगदान तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांनी दाखवून दिलं की जेव्हा परिवार एकत्र उभा राहतो तेव्हा इतिहास देखील घडू शकतो. नंबर 7 वरती येतात टी नटराजन, गावातून गाभापर्यंत. तामिळनाडूच्या एका छोट्या गावातून आलेला टी नटराजन याचा क्रिकेटमधला प्रवास जो आहे एका चित्रपटासारखा आहे. टेनिस बॉल क्रिकेट खेळणारा हा मुलगा एक दिवस ऑस्ट्रेलियातील गाभा टेस्टमध्ये विकेट घेतो आणि भारताच्या विजयात मोठी भूमिका बजावतो. हा फक्त सामना नव्हता तर संदेश होता की स्वप्नांना परिस्थिती कधीही थांबू शकत नाही. नंबर 8 वरती येतात करसन गावरी, स्विंगने दिलेलं उत्तर. 1970च्या दशकात भारतीय गोलंदाज परदेशी मैदानांवरती संघर्ष करत असताना करसन गावरी यांनी आपल्या स्विंग गोलंदाजीने उत्तर दिलं. 29 टेस्टमध्ये 100 पेक्षा जास्त विकेट्स घेणं ही छोटी गोष्ट नव्हती. त्यांनी सिद्ध केले की दलित खेळाडू फक्त संघर्षाची नाही तर यशाची कथा देखील लिहू शकतात. नंबर 9 वरती येतात झुलन गोस्वामी, महिला क्रिकेटची भक्कम भिंत. भारतीय महिला क्रिकेटमध्ये जर एखाद्या गोलंदाजाची खऱ्या अर्थाने भीती निर्माण केली असेल तर ती म्हणजे झुलन गोस्वामी. मर्यादित साधनांमधून बाहेर पडून जगातील सर्वात धोकादायक वेगवान गोलंदाज बनणं सोपं नव्हतं. त्यांनी फक्त विकेट्स घेतल्या नाही तर महिला क्रिकेटला नवा सन्मान देखील मिळवून दिलेला आहे. तर नंबर 10 वरती येतात वेदा कृष्णमूर्ती, दबावात विश्वास. वेदा कृष्णमूर्ती जेव्हा मैदानावर उभे राहतात तेव्हा टीमला मिडल ऑर्डर
मध्ये स्थिरता मिळते. त्या चेहऱ्यांपैकी एक असा चेहरा आहे की ज्यांनी दाखवून दिलं की बहुजन समाजाच्या मुलीही क्रिकेटमध्ये ठाम उभ्या राहू शकतात आणि त्या क्रिकेटमध्ये मोठं नाव देखील करू शकतात. तर मित्रांनो, हे फक्त 10 नावे नाहीत, तर ह्या आहेत संघर्ष, धैर्य आणि बदलाच्या 10 प्रेरणा कथा. या खेळाडूंनी आपल्याला शिकवलं की जात ही माणसाची खरी ओळख नसते, तर ओळख बनते ती त्याच्या कर्माने. जर तुम्हाला वाटत असेल की खेळ हा फक्त मनोरंजन नाही, तर सामाजिक बदलांची शक्तिशाली साधनं आहे, तर या विषयी तुमचं मत कमेंटमध्ये नक्की मांडा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. तर पुन्हा भेटूया अशा नवीन एका व्हिडिओमध्ये.